नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चकोंद पोटोबा. आलो आहे सातारा शहरातील सहारा टी स्टॉलला की येथे 4 तासामध्ये 700 ते 800 प्लेट पोह्याची विक्री होते. तर आपण पोह्याची संपूर्ण रेसिपी पाहूया. तर आपल्यावर आहेत सहारा टी स्टॉलचे मालक. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब, तुमच्या पोह्याविषयी आम्ही खूप ऐकलं होतं. तर तुमचे पोहे कसे बनतात ते बघण्यासाठी आलोय. तर आपल्या व्यवसायाला किती वर्ष झाले? व्यवसायाला झालं मला 28-29 वर्ष आणि पोहेला 18 वर्ष संपले आता. तर आता आपण पोहे बनवणार आहे. तर किती किलोचे पोहे बनवणार आता? आता 5 किलो. तर आता आपण पोहे बनवते 5 किलोचा लॉट घेतलाय. तर त्यासाठी आपण तेल किती घेतलेलं आहे? 1.5 पिशवी. 1.5 पिशवी का? आपण तेल कोणतं वापरतो? सरकी तेल आहे का? तर हे सरकी तेल वापरण्यामागे काय नेमकं कारण आहे? सुटसुटीतपणा आहे त्याच्यामध्ये, चिकटपणा नाही तेलाला. आणि गिरायकाला त्रास होत नाही तेलाचा. म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. चांगले. तेल गरम करून घेतलंय. आता 150-200 ग्रॅम मिरची टाकली आपण. मिरची टाकली का? म्हणजे कट करून केलेली मिरची. तर मिरची आपण टाकताना हे कोणत्या क्वालिटीची मिरची? तिखटवाली असते? डार्क तिखट G4 असते आपली. G4. आता G4 वगैरे कसं सर्वसामान्य लोकांना माहित नसतं. तर G4 म्हणजे मित्रांनो थोडी तिखट मिरची असते आणि कलरला थोडी डार्क असते. बरोबर. तर त्यामुळे पोह्याला एकदम अशी खमंग अशी चव येते मित्रांनो. तर पोह्याचा व्यवसाय करत असताना तुम्हाला या अनुभवातून काय काय शिकायला भेटलं? अनुभवातनं खरं सांगायचं म्हणजे आपण आपला ठिकाणा जो हॉटेलचा आहे ते मार्केटमध्ये नाही, आउटसाइड आहे. पण गिरायकांनी आपल्याला साथ दिली आपल्या पोह्याच्या त्यांच्या आवडीच्या ह्याच्यामुळं. त्यामुळे आज एवढं साताऱ्यामध्ये आपलं पोहे जात आहेत. साहेब, तुमचे पोहे साधारण दिवसाला किती प्लेट विक्री होते? 700 ते 800 प्लेट जातात. तर तुमचे दिवसभर किती तास चालू असते? 5-7 तास. म्हणजे 5 तासामध्ये साधारण 700 ते 800 प्लेट विक्री होते ते. ठीक आहे. आता आपण शेंगदाणे टाकतोय, तर हे कोणत्या क्वालिटीचे आहेत? घुंगरू शेंगदाणे आहे, लहान घुंगरू शेंगदाणे. याच्या मागे कारण काय नेमकं? काय घुंगरूला चव असते. लहान असल्यामुळं दाणे जास्त मिळतात. क्वांटिटी दाण्यांची जास्त तयार होते. आणि कमसे कम 3 वेळा तर रिपेअर करून आणायला लागतात, स्वच्छ करून आणायला लागतात. आणि ते समजा मार्केटमध्ये ऑर्डर जे मिळतात ते वापरलं तर काय विशेष काय अडचणी वगैरे येते का? ती कसं असते, थोडस दुसऱ्या क्वालिटीचं कसं आहे, त्यामध्ये जरा जास्त घाण असते. ते थोडे महाग आहेत पण चांगले आहेत आपल्याला. तर मित्रांनो, यांचे पोहे टेस्टी काय आहेत? कारण की सिलेक्टेड मटेरियल वापरतात. म्हणजे त्यांनी अगदी मिरचीची कोणती ग्रेडची वापरली पाहिजे हे सांगितलं आहे. घुंगरू शेंगदाणे वापरले पाहिजे हे सांगितलं आहे. सरकी तेल वापरायचं म्हणजे सुटसुटीत होतं ते. मित्रांनो, यांनी 18 वर्ष हे पोहे विकून त्याच्यामध्ये ना एकदम बारकाईने अभ्यास केलेला आहे. तर आता आपण काय टाकलेलं आहे? आता हे मोहरी टाकतोय. मोहरी साधारण किती जाईल 5 किलो साठी? मोहरी एक 30 ग्रॅम धरा. ठीक आहे. जिरं 60 ग्रॅम धरा. आता जिरं टाकतोय. हे तुम्ही चिमटीने टाकताय म्हणजे अंदाजे टाकताय? हे संख्या द्याला. म्हणजे थोडक्यात मोजून टाकताय? मोजून आहेत, जेणेकरून 50 ग्रॅम भरावी. हळद एक 15 ग्रॅम असते. तर हळद पण कोणती काही विशेष क्वालिटीची आहे का? हे घरची हळद. कोणती हळद म्हटलं? सेलम हळद असते. सेलम का? कढीपत्ता टाकला? कढीपत्ता आपला मेन पार्ट आहे बरं का. कढीपत्त्यानं टेस्ट वाढते. तुम्ही या कढीपत्त्यावर काही विशेष प्रक्रियावर काय केली? नाही तसं नाही. स्वच्छ करायचं, झाडावर नांदा तोडून घरात बंद घरामध्ये सुकवायचा, धुवून सुकवायचा आणि वाळवून जसं लागेल तसं आणायचं आपण. म्हणजे आता कसं सर्वसामान्य लोक झाडाचं तोडले की लगेच टाकतात, तर तुम्ही म्हणजे सुकवून तो वापरताय. तर ह्याच्या मागचं कारण काय वाटते? त्याच्यात नरमपणा राहतो आणि घाण राहत नाही, बुरशी राहत नाही, त्याला स्वच्छ राहतो एकदम. आणि कांदा जो आहे आपण शेवट टाकतो, कारण जास्त फ्राय झाला ना तर त्याचा करपटपणा तयार होतो. कमसे कम अर्धा किलो लागतो आपल्याला. म्हणजे 5 किलो पोह्यासाठी अर्धा किलो कांदे.
आता तर आज हे पोहे कोणत्या क्वालिटीचे आहेत काका? हे मंगलम लूज म्हणतात त्याला. मंगलम लूज लूज, हा हा. तर म्हणजे पोह्यांसाठी एकदम उत्कृष्ट आहेत का? हा, एक नंबर. तर आणि कठीण असतात ते. हा त्याला भिजवलं तरी असं म्हणजे बिलबिलीतपणा राहत नाही. हा हा सुटसुटीत होतात हे पोहे. हा हा. हा. तर ही भिजवण्याची काही वेगळी पद्धत वगैरे काय आहे का आपली? ही पद्धत म्हणजे असं आहे, तुम्ही ज्या वेळेला हे पूर्ण भिजवून घेणार आहे ना लगेच, हा हा त्यावेळेला तुम्हाला लगेच पाणी काढायचं हा, हा. त्यातलं. भिजत जास्त वेळ ठेवायचं नाही. हा हा भिजत ठेवलं तर त्याचा लगदा होत जातो. हा हा हा, लगेच काढायचं. फक्त काढायचं का, ते एखादा पापुद्रा असतो ह्याचा आपल्या साळीचा, तो निघून जातो. हा, हा. पोहे पोह्यात इतर घाण असते ती बी दिसते, काय किरकोळ असली तर. हा हा यासाठी घेतले की लगेच आपण ह्यातलं पाणी काढून टाकतो. लगेच पाणी काढायचं. असं हे थोडे थोडे पापुद्रे निघतात, ते साळीचे पापुद्रे असते ते निघून जातात. पाणी काढून घ्यायचं. असं जिथे आपण धार लावली होती पाण्याची, तिथले पोहे जास्त भिजले असतात ते सगळीकडे पसरून घ्यायचे थोडेसे. आणि त्याच्यामध्ये हे बघा, आता आपण हे मिठाचं आपलं प्रमाण फिक्स आहे 5 किलोचं. तर मी पोहे बनवताना बऱ्याच ठिकाणी बघितलंय परतताना मीठ टाकतात ते, तर तुम्ही आधी का टाकताय? हे इथं आम्ही आता हे मीठ टाकून आहे ना, एकजीव करून घेतो. हा हा एकजीव झाल्यामुळे कसं आहे, इथंच आपल्याला ताकद कमी लागते तिथं फ्राय करायच्या हा, टायमिंगला. हा. जी लागते ती इथंच कमी लागते, त्यामुळे आपण इथं टाकून घेतो. हा, हा. म्हणजे असं काही विशेष फरक नाही ना की परतताना टाकलं किंवा इथं टाकलं? हा, परताना काय होतं, कधी कधी एका ठिकाणी पडतं, मग ते पसरायला वेळ लागतो. आता कसं आहे, आता सुटसुटीत असतं त्या टायमिंगला आपल्याला पसरायचं येतं. हा हा आता थोडस मीठ टाकून घेतलंय, आता थोडी साखर टाकून घ्यायची आणि फिरवून घ्यायचं, ते मिक्स करून घ्यायचं ते. आता आपण हे 2.5 किलोचे 2 पातेले घेतले, तर हे साखरेचं प्रमाण कसं असलं पाहिजे? साखरेचं एक 70-80 ग्रॅम असावं. म्हणजे 5 किलो साठी 70-80 ग्रॅम. जेणेकरून काय होतं, पित्ताचा त्रास होत नाही, म्हणून थोडस टाकून घ्यायचं. असं हलक्या हलक्या हातानं, ताकदीने करायचं नाही, हलक्या हातानं बोटाने पुढच्या कोपऱ्यात. साखर आणि मीठ थोडं विरघळल्यासारखं झालं पाहिजे. हा, त्याच्यात मोपणा तयार होतो. हा हा म्हणजे साखर आणि मिठाचे फ्लेवर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरतं ते. हा, ते एकजीव होत जात. ते राहिलं साहिलं फ्रायच्या टायमिंगला होऊन जातं. मग आता डायरेक्ट आपण पोहे फ्राय करायला घेतोय. ठीक आहे, पोहे टाकतोय बघा त्याच्यामध्ये. म्हणजे तेलामध्ये जास्त परतायचे नाहीत का? हा, कुठले हे कांदे? नाही नाही, त्याला ते काळेपणा येतो त्याला ना, करपतात ती. त्यामुळे शेवट पोहे टाकून झाले ना की 2-3 मिनिटं थांबायचं, थोडस फ्राय होऊन द्यायचं. त्याचा स्मेल आहे ना, त्या तेलामध्ये पोह्याच्या दबण्याखाली ना पसरून जातो तो सगळीकडे तेलामध्ये. म्हणजे थोडक्यात ते बिर्याणीला दम देतात तसं? हा, येस येस. त्यात तो तेलामध्ये पसरला ना तो, त्याचा स्वाद मसाल्याचा, की मग ते फ्राय होतं व्यवस्थित. मग नंतर मिक्स करायचं? मिक्स होतं ते. हलक्या हाताने घ्यायचं, गॅस कमी करायचा आणि मंद गतीत ठेवायचा कंटिन्यू गॅस. म्हणजे साधारण किती वेळ परतायचं असं? असं हे आपल्याला सगळीकडे सफेदपणा पूर्ण जास्त पर्यंत खालीवर असतोपर्यंत सगळीकडे गरम झाला पाहिजे पोहे. म्हणजे एकसारखा हळदीचा कलर आला पाहिजे. आला पाहिजे आणि सुटसुटीतपणा आला पाहिजे. तर बरेच ठिकाणी मी पोह्याच्या स्पॉटला फिरतो, तर तिथं तरी पोहे मिळतात. तर आपल्याकडे काही तरी वगैरे असते का? नाही नाही नाही, काय एवढं आपण म्हणजे ज्या मेथडनं बनवतोय ना, सांबर घ्या नाही तर तरी घ्या, आपली जी आपण ज्या बनवण्याची पद्धतीने जी टेस्ट येते ना, ती निघून जाते त्यात. त्या सांबरचा किंवा त्या तरीचा वास. प्राइस काय म्हटले? फुल प्लेट 35 रुपयाला आहे आणि हाफ प्लेट आहे ते 25 रुपयाला आहे. तर कुठले कार्यक्रम वगैरे असतील, उदाहरणार्थ लग्न समारंभ किंवा घरात शुभ कार्य, तर त्यांची ऑर्डर द्यायची असतील तर तुम्हाला घेता का तुम्ही? घेतो, त्यांना फक्त सांगतो की इथं येऊन घेऊन जावं, कारण इथं आपल्या सकाळचा मोसम असतो गिरायकांचा जास्त, त्यामुळे आम्ही पोच नाही करत. इथे येऊन घेऊन जा सांगतो. पाहिजे असेल तर इथे येऊन घेऊन जायचं. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला संपर्क कसा साधायचा? करायची असेल आपल्या शुभ कार्यासाठी तर त्यांना संपर्क करू शकताय. आपण 6ची डिश भरतोय बघा, ही अशी फुल प्लेट भरलेली आहे आणि शेव टाकायची वरती, लिंबू ठेवायचं, चमचा द्यायचा आणि पोहे खायला सुरुवात करायची. आनंद घ्यायचा त्याचा.
चहा बी घ्या. चहा बी आमचा सुंदर असतो, नॅचरल आहे चहा. चहा बी एकदा पिऊन बघा, पोह्यासारखा चहा बी आहे. मित्रांनो, पोहे खाताना चहा घेतला तर चहाची एक मजा वेगळीच आहे. आपल्या नॅचरल चहा आहे, त्याच्यामुळे सुरुवातच तुमच्या दिवसाची चांगली होते. एकदा आवर्जून या, टेस्ट करा दोन्ही गोष्टी आमच्या, आणि तुमचा रिप्लाय सांगा आम्हाला. पोहे कसे वाटले तुम्हाला? खूप अप्रतिम. आणि खरंच या हॉटेलमध्ये आम्ही नेहमीप्रमाणे रोज सकाळी येत असतो. आणि इथले पोहे हे पूर्ण सातारमध्ये अशा क्वालिटीचे पोहे नाही जसे की आम्ही इथं खातो. आणि दादा आम्हाला वेळेवरती हे सगळ्या गोष्टी देतात, त्यासाठी त्यांचे पण धन्यवाद. आणि तुम्ही पण एकदा या पोह्यांचा एकदा स्वाद घ्या. बाकी नाश्ता सगळाच असतो इथे, तुम्ही एकदा येऊन इथे निश्चिंत भेट द्या आणि तुम्हाला खरंच अशी क्वालिटी पुन्हा कुठे भेटणार नाही. धन्यवाद. तर आपली क्वालिटी आणि टेस्ट चांगली आहे, त्याचबरोबर आता स्वच्छता वगैरे कशी वाटली तुम्हाला? हा, एकदम हायजीन असतं इथं, कुठली घाण वगैरे काही नसते. प्लेट्स वगैरे एकदम स्वच्छ असतात, चम्मच वगैरे पाणी प्यायला वगैरे एकदम ड्रिंकिंग वॉटर चांगले असते. तर रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती रेटिंग देताल? रेटिंग 10 पैकी 10 माझ्याकडून तर आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. येस, थँक्यू. साहेब, पोहे ऑर्डर केले का? हो हो, टेस्ट कशी वाटली? खूप मस्त खूप मस्त. आम्ही दररोज येतो तरी खूप मस्त पोहे. दररोजची चव सेमच, काही फरक नाही. म्हणजे हेल्दी आहे ना एकदम? हो, एकदम हेल्दी. आणि इथले तुम्हाला सर्व्हिस आणि क्वालिटी कशी वाटली? दोन्ही पण उत्तम. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती 10 पैकी? 10 पैकी नाही म्हटलं तरी 9.9. ठीक आहे, ओके, धन्यवाद. साहेब, काय ऑर्डर केलंय? होय. होय का? नेहमी येतं का इकडे? हो, दररोजच आहे आमचं. तर तुम्हाला टेस्ट कशी वाटली? सेम मस्त असते दररोज. हा. टेस्ट चेंज होत नाही, म्हणजे डेली खाण्यासाठी काय हरकत नाहीये? काही हरकत नाही. म्हणजे शरीरासाठी चांगलंच आहे. घरच्या सारखे आहेत एकदम. तर आपल्याला रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती देतात? 10. 10 पैकी 10. ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू. पोहे कसे वाटले तुम्हाला? पोहे छान आहेत, क्वालिटी आहे. नेहमी येतो मी इकडे खायला. हा. एक नंबर आहेत पोहे. तर हे पोहेची टेस्ट आणि क्वालिटी आणि हायजीन याच्याबद्दल काय सांगताल का अजून? एकदम हायजीन 100% आहे. स्वच्छता आहे आणि पोहेची क्वालिटी पण छान आहे. खाण्याचा तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 पैकी किती रेटिंग देताल? आउट ऑफ 10. आउट ऑफ 10. थँक्यू सर. वेलकम. पोह्याबरोबर आपले हे बी आयटम आहेत. ब्रेड पॅटीस आहे, मूग वडी आहे, ते बी सुंदर आहेत. खारी पॅटीस आहे, समोसा आहे, इडली आहे, उडीद वडा आहे, आणि ह्या डब्यामध्ये खिचडी आहे. म्हणजे उपवासासाठी पण उपवासासाठी बी आहेत आपल्याकडे आयटम. हा. तर म्हणा आणि इथं आपला चहा तयार चाललाय. एकदा अवश्य भेट द्या आणि तुमचं सांगा आम्हाला काय ते प्रतिक्रिया.